नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग प्रमाणपत्र प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल झाले आहेत, त्यावर आज आपण बोलणार आहोत. हो. आपल्याकडे 2018चा एक शासन निर्णय आहे आणि 2016च्या दिव्यांग हक्क अधिनियमाची केंद्र सरकारची अधिसूचना पण आहे. बरोबर. तर यातून ही प्रक्रिया आणि बदल समजून घेऊया. काय वाटतं? अगदी. आणि मला वाटतं सगळ्यात महत्वाचा बदल जो लगेच लक्षात येतो तो म्हणजे दिव्यांगत्वाचे प्रकार. हो. म्हणजे पूर्वी 6 प्रकार होते. हां. आता शासन निर्णयानुसार तब्बल 21 प्रकारांचा समावेश केला आहे. तब्बल 21 म्हणजे खूप मोठी वाढ आहे ही. हो ना. खूप मोठी आणि महत्वाची. म्हणजे दिव्यांगत्वाची व्याख्याच खूप व्यापक झाली असं म्हणायला हरकत नाही. खरे? याचा अर्थ पूर्वी जे यादीत नव्हते बरोबर. असे अनेक लोक आता म्हणजे समाविष्ट झाले असतील. अगदी. शासन निर्णयात उल्लेख आहे तसा ॲसिड हल्ला पीडित किंवा रक्ताचे काही विशिष्ट विकार, बौद्धिक अक्षमता, अशा अनेक गोष्टी. हो हो. यामागे काय उद्देश आहे नेमका? मुख्य उद्देश असा आहे की संपूर्ण देशात दिव्यांगत्वाचं मूल्यांकन आणि प्रमाणपत्र देण्याची पद्धत एकसारखी असावी. अच्छा, एक स्टँडर्डायझेशन म्हणता येईल. बरोबर. त्यासाठी केंद्र सरकारने तज्ज्ञ समित्या नेमल्या होत्या. त्यांनी सविस्तर मार्गदर्शक तत्व बनवली आहेत. ओके. आणि म्हणूनच महाराष्ट्रात पण आता ती जुनी म्हणजे SADM नावाची संगणकीय प्रणाली होती ना, हां. ती आता बंद करून राष्ट्रीय पातळीवरचं स्वावलंबन पोर्टल वापरायला सांगितलं आहे. www.swavalambancard.gov.in. अच्छा, म्हणजे आता सगळं एकाच राष्ट्रीय प्रणालीतून होणार. हो. डेटा एका ठिकाणी, प्रक्रिया सुटसुटीत. हे चांगलं आहे, पण समजा एखाद्या व्यक्तीला अर्ज करायचा आहे तर त्यांच्यासाठी काय माहिती आहे निर्णयात? म्हणजे कुठे जायचं वगैरे? आहे ना. शासन निर्णयात परिशिष्ट 6 आहे. त्यात रुग्णालय आणि संस्थांची यादी दिली आहे. तिथे अर्ज करायचा. ओके. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे समजा एखाद्या केंद्रात आवश्यक तज्ज्ञ नसतील, जसे ऑडिओलॉजिस्ट किंवा क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, हा, तर त्यांची नेमणूक कंत्राटी पद्धतीने करावी असंही सुचवलंय. बरं. म्हणजे तज्ज्ञांची उपलब्धता महत्वाची मानली आहे. अगदी. आणि अजून एक गोष्ट वाचली मी की प्रत्येक केंद्राने दर्शनी भागात माहिती लावायची आहे. हो. की ते कोणत्या 21 प्रकारांसाठी प्रमाणपत्र देतात हे पण चांगलं आहे. हो ना. लोकांना उगाच हेलपाटे मारावे लागणार नाहीत. बरोबर. आणि शक्यतो एकाच दिवसात तपासणी करून प्रमाणपत्र द्यावं हा उद्देश दिसतोय. हां, तोच प्रयत्न आहे, वेळ वाचवण्यासाठी. आता मूल्यांकनाबद्दल बोलायचं तर हा, ते कसं होतं? ती प्रक्रिया पण आता जास्त स्पष्ट आहे. म्हणजे प्रत्येक दिव्यांग प्रकारासाठी काय तपासायचं याचे निकष ठरलेले आहेत. उदाहरणार्थ समजा शारीरिक दिव्यांगत्व असेल तर हालचाल क्षमता, स्नायूंची ताकद वगैरे. दृष्टीसाठी विजन टेस्ट. अच्छा. ऐकण्यासाठी ऑडिओमेट्री. बौद्धिक क्षमतेसाठी VSMS किंवा IQ टेस्ट. मानसिक आजारांसाठी आयडिया स्केल आहे, जी दैनंदिन कार्यावर किती परिणाम होतो ते मोजते. ओके. म्हणजे प्रत्येक प्रकारासाठी वेगळी पद्धत. हो. आणि या मूल्यांकनावरून टक्केवारी ठरवतात आणि मग प्रमाणपत्र देतात. ते कायमस्वरूपी असू शकतं किंवा तात्पुरतंही. बरं. पण इथे एक गोष्ट स्पष्ट केली आहे की हे प्रमाणपत्र फक्त प्रवास सवलती आणि सरकारी योजनांसाठी आहे. बरोबर. म्हणजे कायदेशीर कामासाठी किंवा नुकसान भरपाईसाठी हे नाही चालणार. आणि समजा कोणी निकालावर समाधानी नसेल तर अपील करता येतं का? हो हो, अपील करण्याची सोय नक्कीच आहे. आणि दुसरी बाजू पण आहे. म्हणजे जर एखाद्या अधिकाऱ्याने चुकीचं प्रमाणपत्र दिलं तर त्यांच्यावर कारवाईची पण तरतूद आहे. अच्छा. म्हणजे जबाबदारी निश्चित केली आहे. अगदी. आणि त्या परिशिष्टांमध्ये अर्जाचे नमुने, प्रमाणपत्रांचे नमुने, तज्ज्ञांची यादी सगळं दिलंय. अर्जदारांसाठी ते उपयोगी आहे. तर आपण जर याचा सारांश काढायचा प्रयत्न केला तर असं म्हणता येईल की दिव्यांग प्रमाणपत्र प्रक्रियेत आता 21 प्रकार आहेत. हो. राष्ट्रीय स्वावलंबन पोर्टलमुळे एक समानता आली आहे. हां. आणि मूल्यांकनाची पद्धत अधिक शास्त्रीय आणि स्पष्ट झाली आहे. एकंदरीत प्रक्रिया अधिक समावेशक आणि प्रमाणित झाली आहे. नक्कीच. कागदावर तर हे सगळं खूपच छान दिसतंय. प्रक्रिया सुधारलेली वाटते. पण एक विचार मनात येतोच की ही जी प्रमाणित मार्गदर्शक तत्व आहेत, जी खरंच चांगली आहेत, त्यांची अंमलबजावणी प्रत्यक्ष जमिनीवर म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रासरूट लेवलला, विशेषतः निमशहरी किंवा ग्रामीण भागातल्या केंद्रांमध्ये कितपत प्रभावीपणे होत असेल. अच्छा. म्हणजे अंमलबजावणीचा मुद्दा. हो. कारण शासन निर्णयात मुद्दे 6, 7, 8 मध्ये म्हटल्याप्रमाणे सर्व आवश्यक तज्ज्ञ आणि साधनसामुग्रीची उपलब्धता हे तिथे एक आव्हान असू शकतं, नाही का? खरे. तर या प्रत्यक्ष अंमलबजावणीवर लक्ष देणं हे मला वाटतं खूप महत्वाचं ठरेल.